नमस्कार मित्रांनो, आज आपण स्प्रिंगचे प्रॉब्लेम बघणार आहोत. डिझाइन अ हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग फॉर अ मॅक्सिमम लोड ऑफ 800 न्यूटन. बघा रे, लोड किती दिलेलं आहे? 800 न्यूटन. अ डिफ्लेक्शन ऑफ 25 mm. डेल्टा दिलेलं आहे 25 mm. द स्प्रिंग इंडेक्स 5. नंतर वॉल्स करेक्शन फॅक्टर डायरेक्ट दिलेले KW 1.3. The maximum permissible stress, shear stress, is 400 Newton per mm square, and modulus of rigidity दिलेले 84 किलो न्यूटन पर mm square. 84 into 10 raised to power 3 न्यूटन पर mm square. आपल्याला काय करायचंय? डिझाईन करायची. डिझाईन करायचंय म्हणजे छोटं डी मोठं डी सगळे काढायचे, लेंथ पिच. तर इकडे बघा, सगळ्यात पहिले शियर स्ट्रेस दिलेली, तर टाऊ इज इक्वल टू 8W डिवायडेड बाय पाय डी क्यूब. त्याला इंटू KW करायचं, इंटू KW. तर 8W सी पाय डी स्क्वेअर पण लिहू शकतो आपण याला, इंटू KW. कारण की तुम्हाला माहिती आहे छोटं डी आपलं कॅपिटल डी बाय छोटं डी काय असतं? सी. तर 8W किती आहे? 800 इंटू सी किती आहे? 5 डिवायडेड बाय पाय इंटू डी किती आहे? डी काढायचं आपल्याला. तर डी काढायचंय तर टाऊला खाली घेतलं. टाऊ किती आहे? 400 डी स्क्वेअर आणि 1.3 किती येतं उत्तर? रूट काढून सांगा किती? 5.04 mm. मग डी आलं. डी आल्यानंतर सी इज इक्वल टू कॅपिटल डी बाय डी 5.04 इंटू 5.04 डी ला वर घेतलं. सी किती आहे? 5. डी इज इक्वल टू 25 पॉइंट किती? 2. मीट एम एम. राऊंड अप केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. करायचं करू शकता. हे 6 mm घेऊ शकता. मग ठीक आहे, 6 घेतलं असे 30 घेऊन 6 इंटू 5 30 mm. आलं लक्षात? मग नंतर एन काढावं लागेल आपल्याला. डेल्टा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? GD रेस्ट पॉवर 4 इंटू एन 8WD क्यूब इंटू एन 8WD क्यूब एन डिवाइडेड बाय GD रेस्ट टू पावर 4. तर डेल्टा इज इक्वल टू 8WD टी क्यूब इंटू एन डिवाइडेड बाय GD. लक्षात? तर आता एन काढायचं. डेल्टा इंटू जी इंटू डी डिवाइडेड बाय 8 इंटू W इंटू सी क्यूब इज इक्वल टू एन. तर डेल्टा किती आहे? डेल्टा सांगा फास्ट. डेल्टा 25. डेल्टा किती आहे? 25. जी किती आहे? 84 इंटू 10 पॉवर 3 ना. 84 इंटू 10 पॉवर 3. नंतर डी किती आला आपलं? स्मॉल डी 6. नंतर 8 इंटू W किती? 800 ना. आणि सी किती आहे? 5चा क्यूब. किती आहे? 15.16. एन डॅश काय असतं? स्क्वेअर आणि ग्राउंडेड घेतलं तर एन डॅश इज इक्वल टू एन प्लस 2. 16 प्लस 2 किती येतं बघा? 16 प्लस 2 18. एन डॅश आला 18. एन डॅश आल्यानंतर काय करायचं? आता लेंथ काढायची.
फ्री लेंथ इज इक्वल टू एन डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 0.15 डेल्टा. डेल्टा मॅक्स डेल्टा एकच घ्यायचं. एन डॅश किती आहे 18 इंटू 6 प्लस 25 प्लस 0.15 इंटू 25 किती येतं सांगा फ्री लेंथ. एकशे छत्तीस पॉइंट 136.75 mm. नंतर फ्री लेंथ झालं. पिच पण काढायची. पिच इज इक्वल टू काय असतं फ्री लेंथ डिवायडेड बाय एन डॅश मायनस 1. फ्री लेंथ 136.75 भागिले 18 मायनस 1 किती येतं हे 6.59. याला पिच एम एम मध्ये हा किती येतं पिच 8.04 mm. समजलं. हे झाली डिझाईन. आता काय नेक्स्ट प्रॉब्लेम. विंटर 19 आणि 22 ला आलेला आहे. डिझाईन हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग फॉर मॅक्सिमम लोड ऑफ 1000 न्यूटन डिफ्लेक्शन ऑफ 25 mm. डिफ्लेक्शन किती आहे 25 mm युजिंग द व्हॅल्यू ऑफ स्प्रिंग इंडेक्स 5. स्प्रिंग इंडेक्स किती आहे 5. द मॅक्सिमम परमिसिबल काय डब्ल्यू 1000 न्यूटन. नंतर डिफ्लेक्शन 25 mm युजिंग व्हॅल्यू ऑफ स्प्रिंग इंडेक्स 5. मॅक्सिमम परमिसिबल स्ट्रेस फॉर द स्प्रिंग मटेरियल इज 420 न्यूटन पर एम स्क्वेअर. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 84 किलो न्यूटन पर एम स्क्वेअर. 84 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम स्क्वेअर. टेक वॉल स्पेक्टर KW 4C-1 अपॉन 4C-4 0.615 डिवायडेड बाय C. याच्यात व्हॅल्यू टाकायची. त्यांनी डायरेक्ट फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे 5 -1 डिवायडेड बाय 4 इंटू 5 पटकन काढाय -4 प्लस 0.615 डिवायडेड बाय 5 19 भागिले 16 प्लस ते काय करायचं डायरेक्ट किती येतं 1.3105. आता बघा रे आपल्याला काढायचं काय डिझाईन म्हणजे तेच डी बी काढायचं. आता बघा टाऊ इज इक्वल टू 8WD अपॉन पाय डी क्यूब इंटू KW. तर आता बघा आपल्याला काढायचं काय छोटं डी. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला चेंज करावा लागेल 8WC डिवायडेड बाय पाय डी स्क्वेअर इंटू KW. कसा करायचा पहिल्या लेक्चरला सांगितलेलं आहे. कॅपिटल डी बाय डी सी असतं. आले मग आता डी स्क्वेअर 8W सी जसंची तसं पाय इंटू टाऊ इंटू KW. तर डी स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू लोड आहे 1000 सी ए 5 पाय हे 420 आहे. KW किती 1.3105 किती येतं फास्ट सांगा रूट काढून डी फास्ट सांगा. सी सांगा किती येतं 6.30 mm म्हणजे 7 घेतलं तरी चालतं. बरोबर ना 6.30 7 mm घेतलं तर आता डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग पहिले डी काढून घ्या. सी इज इक्वल टू कॅपिटल डी बाय स्मॉल डी 5 इंटू 7 डी इज इक्वल टू 35 mm. डिझाईन म्हणलं तर सगळंच काढावं लागतं. अरे नंतर डेल्टा 8WD इंटू एन GD रेस्ट टू पॉवर 4 8WD क्यूब इंटू एन GD रेस्ट टू पॉवर 4. आता
डेल्टा 8W C क्यूब इंटू एन GD. हा आता काय करायचं आपल्याला, एन काढायचं. डेल्टा इंटू जी इंटू डी डिवायडेड बाय 8 इंटू डब्ल्यू इंटू सी क्यूब इज इक्वल टू एन. एन इज इक्वल टू डेल्टा किती आहे, डिफ्लेक्शन 25 आहे ना, 25 इंटू जी 84 इंटू 10⁻³ इंटू डी किती आलेलं आहे आपलं 7 डिवायडेड बाय 8W. डब्ल्यू किती आहे 1000 इंटू सी किती आहे 5चा क्यूब किती आहे एन 14 पॉइंट म्हणजे 15. आणि स्क्वेअर आणि ग्राउंडेड नटच मानायचं, काही दिलेलं नसलं तर. 15 + 2 17. हा दुसऱ्या वेळेस काय घ्यायचं मी सांगा तुम्हाला वाटलं असतं. 15 + 2 17. हा नंतर एन बरोबर आहे खरे. हा ठीक आहे. आता नंतर फ्री लेंथ किती आहे, एन डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 0.15 डेल्टा मॅक्स प्लस नंतर एन डॅश किती आहे 17 इंटू 6 7 प्लस 25 प्लस 0.15 इंटू 25 किती आहे तर 5 सांग. 75 mm. हा LF लेंथ ऑफ स्प्रिंग, आपलं फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग. नंतर काय करायचं आपल्याला, पिच LF अपॉन एन डॅश मायनस 1. LF अपॉन एन डॅश मायनस 1. LF किती आहे डिवायडेड बाय 17 - 1 किती येतं 9.23. वाटलंच तर तुम्ही हे पण काढू शकता. DO आणि DI, DO D प्लस डी असतं आणि DI D मायनस डी. डिझाईन वाला सगळंच काढून टाकायचं. हा डी किती आपल्याकडे 35 प्लस 7 42 आणि 35 मायनस 7 किती येतं 28. कळलं नाव. नेक्स्ट हा बघा, a helical compression spring of circular wire subjected to an axial force of, last problem, subjected to an axial force which varies from load of 2.5 kilonewton to 3.5 kilonewton. Over this range for of force, the deflection of the spring is approximately 5 mm. The spring index is 5. C किती दिलेलं आहे 5. हा नंतर ends of spring are square and grounded म्हणजे +2 करायचं. The permissible shear stresses for the wire material is 525 Newton per mm square आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 81370 न्यूटन पर mm square. हा कॅल्क्युलेट वायर डायमीटर, हा वायर डायमीटर काढायचं, नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स, मीन कॉइल सगळंच काढायचं. आता बघा सगळ्यात पहिले टाऊ इज इक्वल टू माहिती तुम्हाला 8W आपण डायरेक्ट घेतो 8WC अपॉन πD स्क्वेअर. बघा इथं काय करायचं माहिती का मित्रांनो, जर वॉल्स फॅक्टर काही कशाबद्दलच नाही म्हणलं इथं नाही घेतलं तर चालतं. या प्रॉब्लेम मध्ये पर्टिक्युलर 2 लोडच्या प्रॉब्लेम मध्ये घेऊ नका, मग वॉल्स फॅक्टर ना घेऊ, त्याचं एवढं फरक पडत नाही. जर म्हणलं प्रॉब्लेम मध्ये तर घ्या बरं का. आले इकडे बघा, तर याने काय करायचं आता 8WC अपॉन πD स्क्वेअर. आता डब्ल्यू याच्यात
मोठा लोड घ्यायचा. 2 डब्ल्यू आहे तिथं. हा फरक आहे या प्रॉब्लेम मध्ये मागच्या प्रॉब्लेम. 2.5 किलोमीटर आणि 3.5 किलोमीटर. बघा टाऊच्या याच्यात कारण मॅक्झिमम शेअरस्ट्रेस असते, म्हणून याच्यात काय करायचं, डब्ल्यू मोठा घ्यायचा आणि त्याच्यावरून डी भेटतं. डी स्क्वेअर इज इक्वल टू 3500 इंटू सी किती आहे 5 डिवायडेड बाय 5 इंटू 525 किती येतं सांगा बरं फास्ट. डी किती येतं फास्ट सांगा. रूट काढून 9.21 म्हणजे 10 एम. 9.21 म्हणजे 10 एम एम. हा हे 10 एम एम, हे 10 एम एम. नंतर उद्या घेतो रे पहिला. हा नंतर वायर डायमीटर झालं. आता बीन कॉइल डायमीटर काढायचं. सी इज इक्वल टू किती आहे, कॅपिटल डी बाय डी 5 इंटू 10 डी 50 एम एम. डी इज इक्वल टू 50 एम एम. नंतर डी झालं. आता काय करताल, डेल्टा 8W सी क्यूब इंटू एन डिवायडेड बाय जीडी. हा इथं नीट लक्ष द्या. इथं जे डब्ल्यू जो आहे हा काय घ्यायचा, 3500 मायनस 2500 हजार. काय माहिती का, वॅरिंग लोड असल्या वेळेस फोर्स विच वॅरीज फ्रॉम 2.5 टू 3.5 त्याच्यासाठी डिफ्लेक्शन दिलेलं आहे. व्हॅरिएशन साठी 5 पुढे ते इकडं अप्रॉक्सिमेटली 5 एम एम. तर मग इथं लोड 1000 घ्यायचं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. बघा 2 लोडचे प्रॉब्लेम आले तर पहिले याच्या टाऊ मध्ये मोठा लोड घ्यायचा आणि याच्यामध्ये मायनस करून डिफरन्स घ्यायचा. तर आता आपल्याला इथं काय करायचं, एन डेल्टा इंटू जी इंटू डी डिवायडेड बाय 8 इंटू डब्ल्यू. सी किती आहे 5 चा क्यूब. सॉरी इथं लिहून टाका आपलं, सी क्यूब. नंतर इज इक्वल टू एन. तर एन इज इक्वल टू डेल्टा किती आहे 5 इंटू जी किती आहे 81370. नंतर डी किती आहे 10 डिवायडेड बाय 8 किती आहे 8,000 इंटू सी किती आहे 5 चा क्यूब. किती येतं घ्या सांगा फास्ट. एन किती येतं 4 पॉइंट म्हणजे 5. मग एन डॅश 4.06 4 जरी घेतलं चालतं. हा मग एन डॅश एन प्लस 2 4 प्लस 2 6 आले 6. एम एम बी नका देऊ यायला नंबरच ते. हा युनिट ने द्यायचं. हा नंतर लेंथ ऑफ एफ काढण्यासाठी इकडे बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे एन डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 0.15 डेल्टा मॅक्स. पण मित्रांनो इथं काय करायचं माहिती का, हे वॅरिंग लोड साठी डेल्टा मॅक्स साठी दिलेलं नाही. तर डेल्टा कोणासाठी दिलेला आहे, डेल्टा दिलेला आहे 5 एम एम. आपल्याला डेल्टा मॅक्स काढायचं. बघा तर आपल्याला डेल्टा मॅक्स काढावं लागेल. तर इकडे बघा हा जो डेल्टा आहे डेल्टा इज इक्वल टू 5 एम एम. पहिले आपण काढून घेऊ डेल्टा मॅक्स. डेल्टा इज इक्वल टू 5 एम एम हा 1000 साठी, हा कोणासाठी आहे 1000 साठी. तर मग आपल्याला डेल्टा मॅक्स इज इक्वल टू किती 3500 साठी. कोणासाठी काढायचं 3500 साठी. तर मग बघा काय करायचं, म्हणजे 1000 हे तर 3500 किती. तर मग काय करायचं 5 इंटू 3500 डिवायडेड बाय 1000 इज इक्वल टू डेल्टा मॅक्स. किती येतं बघा, किती येतं डेल्टा मॅक्स इज इक्वल टू 17.5
17.5 म्हणजे 18 घेतलं तर चालतं. हा 17.5 ठीक आहे, 17.5 घेऊ. पण नंतर लेंथ LF N डॅश इंटू डी N डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 0.15 डेल्टा मॅक्स. हा N डॅश किती आहे? 6 इंटू 10 प्लस 17.5 प्लस 0.15 इंटू 17.5 किती येतं उत्तर? 5 सांग. LF अपॉन N डॅश मायनस 1 80 पॉइंट, मग 80.12 भागिले N डॅश किती आहे? किती येते? 16 पॉइंट. समजलं सगळ्यांना? एवढं बस झालं आज.